नमस्कार. हा जो कार्यक्रम आहे एक प्रेझेंटेशन आहे आणि एक 5-6 वर्षापूर्वी त्याचा पहिला प्रयोग मी टिळक स्मारकला केलेला होता. हे दोन अगदी वेगळे विषय वाटतील, एक इतिहास आणि दुसरं म्हणजे बिझनेस मॅनेजमेंट हा. परंतु त्यात फार मोठा एक दुवा आहे आणि तो दुवा असा आहे की तुम्ही मॅनेजमेंटची या ऑक्सफर्ड की डिक्शनरी जर का काढली बिझनेस आणि मॅनेजमेंटचे, तर त्यातल्या ज्या टर्म्स आहेत त्या बहुधा बॅटलफील्डवरनं आलेल्या आहेत. तुम्ही लॉजिस्टिक्स म्हणा, करेज असं म्हणा, लीडिंग बाय एक्झाम्पल म्हणा. तिथं कॅरेक्टर असा प्रकार नसतो, अलीकडं घातला आहे, पण ते पूर्वी पर्सनॅलिटी असा शब्द होता. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वगैरे. परंतु मी ज्या वेळेला हे व्याख्यान दिलं त्यावेळेला अनेक फॅकल्टीज आलेल्या होत्या आणि मग पुण्यातल्या बहुतेक सगळ्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूशननी मला बोलवलेलं होतं. एक गंमत म्हणजे मी ज्या वेळेला अमेरिकेला गेलो होतो आणि माझं एक व्याख्यान झालं तिथं आणि त्याच्यानंतर 1-2 जणं मला भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं की इथं वेस्ट पॉईंट, मी न्यूयॉर्कच्या जवळ आहे ती, वेस्ट पॉईंट या नावाची एक मिलिटरी अकॅडमी तिथं आहे आणि अमेरिकेचे हे सगळे जनरल्स आहेत, अगदी जनरल पॅटन, जनरल मॅकआर्थर पासनं ते अगदी नॉर्मन शॉर्टकॉफ इथपर्यंत हे सगळे ते वेस्ट पॉईंटमधनं गेलेले आहेत. आणि त्या माणसाने मला सांगितलं, मी सांगतोय ती इन्फॉर्मेशन क्लासिफाईड आहे, पण तिथं आपल्याकडच्या 2 लढायांची सँड मॉडेल्स तयार करून ठेवलेली आहेत की त्या मॉडेल्सवर लोकांना स्ट्रॅटेजीज आणि टॅक्टिक्स शिकवतात. आणि त्यातलं एक मॉडेल हे शिवाजी महाराजांच्या प्रतापगडच्या लढाईचं आहे, अफजलखानाच्या बरोबरच्या, आणि दुसरं मॉडेल हे बाजीरावाच्या 1728च्या पालखेडच्या लढाईचं आहे की इथं निजामुल मुल्काचा पराभव त्याने कसा केला. अलीकडं म्हणजे मी ज्यावेळेला कमिन्सला होतो त्यावेळी तेव्हापासून एक 30-35 वर्षापासून एक जस्ट इन टाईम या नावाचा एक कॉन्सेप्ट लोक वापरायला लागले. म्हणजे तुम्ही इन्व्हेंटरी ठेवायची नाही, इन्व्हेंटरी कॉस्ट, कॅरिंग कॉस्ट वगैरे काही नसते, पण जे मटेरियल येतं, समजा एखादं डिझेल इंजिन असेल तर ते असेंबल करायला जे काही 3000 कॉम्पोनंट्स लागतात ते अगदी आयत्या वेळेला आणायचे आणि इंजिन असेंबल करून बाहेर काढायचे, म्हणजे इन्व्हेंटरीज राहत नाहीत. पण याच्यासाठी तुमची ॲन्सिलरी इंडस्ट्री ही इतकी गिअरअप व्हायला लागते आणि ते आपल्याकडे काही शक्य नाही. कारण आज काय, आज आई वारली म्हणून हा ऑपरेटरच आला नाही आहे, उद्या तिथं पॉवरच नाही आहे, अशा कारणामुळे आपल्याकडे जॉब होत नाहीत, मटेरियल येत नाही. पण जपानमध्ये हे कॉन्सेप्ट चालले, अमेरिकेत हे कॉन्सेप्ट चालले. हे बाजीरावांनी तिथे जस्ट इन टाईम वापरलेला होता त्याच्यावर. मी ते आता मला खरं म्हणजे पालखेडवर एक वेगळा कार्यक्रम करता येईल इतकं ते पालखेडचं फार गंमत आहे, निजामुल मुल्काला लोळवला. पण इथं मी शिवाजी महाराजांचे एक पहिल्यांदा मी 6 क्वालिटीज घेतल्या होत्या आणि प्रत्येकाच्या 4-4 केस स्टडीज होत्या. पण इथं आता 12 एकूण क्वालिटीज आहेत आणि 2-2 केस स्टडीज मुद्दामून घेतल्यात. या सगळ्या डॉमेस्टिक केस स्टडीज आहेत. म्हणजे मॅनेजमेंटचे इथं विषय जे शिकवतात तिथं सगळ्या ज्या केस स्टडीज आहेत दे आर बॉरोड फ्रॉम द वेस्टर्न वर्ल्ड. डॉमेस्टिक काही सांगतच नाहीत लोक, तसं नाही आहे इथं. ही जी प्रिन्सिपल्स असतात ही प्रिन्सिपल्स चिरंतन असतात, दे आर टाईमलेस. परंतु तुमचे वेपन्स बदलतात दरवेळेला. पूर्वी काय असेल, ढाल तलवार असेल, आता काय पॅट्रियट वगैरे मिसाईल झालेली आहेत. एक स्कड गेलं की ते स्कड इंटरसेप्ट करायचं पॅट्रियट, ते 3 सेकंदात ते जजमेंट करून. ऑस्ट्रेलियात कॉम्प्युटर्स होते, वॉर चालली आहे गल्फमध्ये, कम्प्युटर्स होते ऑस्ट्रेलियात, पण 3 सेकंदात ते पॅट्रियट निघायचं आणि ते इंटरसेप्ट करायचं. इतकी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे. परंतु शत्रुपक्षाचा पराभव करणे हे तर काही प्रिन्सिपल बदलत नाही कुठेही केलं तरी. तसं ही प्रिन्सिपल शिवाजी महाराजांनी ज्या काही क्वालिटीज आहेत ते न बदलणार आहेत. दे आर टाईमलेस टेक्निक्स आहेत ती. आणि स्ट्रॅटेजीज आणि टेक्निक्स ही मात्र आत्ताच्या त्या बिझनेस मॅनेजमेंटला सुद्धा वापरता येतात.
आता मी ते खरं प्रेझेंटेशन चालू करतो आणि मग तुम्हाला ते प्रेझेंटेशन करत असतानाच बऱ्याच गोष्टी सांगेन मी. आता ऐकू येतंय का? आता थोडं येतंय का? सगळ्यांना शेवटपर्यंत येतंय? शेवटपर्यंत ऐकू येतंय का तुम्हाला? ओके, फाईन, थँक्यू. हे जे मॅक्झिम आहे, लॉंगर यू लुक बॅक द फादर यू कॅन लुक फॉरवर्ड, हे सर विन्स्टन चर्चिलचं मॅक्झिम आहे. त्याचा एक थोडक्यात अर्थ असा आहे की तुम्ही अभ्यासाची खोली जेवढी वाढवाल तर तेवढं तुम्हाला भविष्यात दूरवर पाहता येईल. विन्स्टन चर्चिल हा सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळेला हा ब्रिटनचा पंतप्रधान होता आणि त्याने स्वतःच्या क्वालिटीजवर, त्याच्या ॲबिलिटीजवर, त्याच्या भाषणांनी नुसत्या की आम्ही हारलो तरी आम्ही बाहेर जाऊ आणि लढू आणि आमचा देश परत स्वतंत्र करू वगैरे ज्या पद्धतीनं तो बोलला, त्यामुळे चर्चिल अत्यंत पॉप्युलर होता. तो एक स्वतः उत्कृष्ट इतिहास संशोधक होता. मार्लबरो असं ते घराणं आहे आणि त्यानं हे लिहून ठेवले, द लॉंगर यू लुक बॅक द फार्दर यू कॅन लुक फॉरवर्ड. पुढची घेऊ स्लाईड आपण. या 6 क्वालिटीज आपल्याला इथं दिसत आहेत. त्यातली पहिली आहे लिडिंग बाय एक्झाम्पल. ही जी टर्म आहे ती फार गुळगुळीत झालेली आहे वापरून, परंतु ती सांगावी लागते. लिडिंग बाय फ्रंट और लिडिंग बाय एक्झाम्पल अशी आहे. दुसरं आहे ते फ्लॉलेस प्लॅनिंग. हे पूर्वी प्लॅनिंगला प्लॅनिंगही लागायचं आणि अर्थात एक्झिक्युशन. आता हल्ली बटनच दाबून एक्झिक्युशन असल्याकारणानं प्लॅनिंगलाच जवळजवळ 95% सगळं वेळ घालवावा लागतो आणि त्याच्यानंतर मग 5-1% फार तर फार एक्झिक्युशन याचं राहतं. पण शिवाजी राजांनी हे जे प्लॅनिंग होतं हे फ्लॉलेस किती होतं त्याचं एकच उदाहरण, ग्लेरिंग एक्झाम्पल म्हणजे आग्र्याहून सुटका शिवाजी महाराजांची. ती काय थोडक्यात मी तुम्हाला ती अर्थात नंतर सांगेनच. कॅरेक्टर, आणि कॅरेक्टर कशी पाहिजे? निष्कलंक पाहिजे की तुम्हाला त्याच्यावर कुठलाही एवढासा सुद्धा डॉट त्याच्यावर नको. निष्कलंक चारित्र्य हे सगळ्यात फार महत्त्वाचं आहे. हल्ली ते दिसत नाही. पेपर उघडल्यावर आपल्याला काय दिसतं आणि टी व्ही लावल्यावर काय दिसतं ते काही मी सांगायची गरज नाही आहे. परंतु शिवाजीराजांच्याकडे हे कॅरेक्टर आणि त्यातलं स्त्री दाक्षिण्य 16व्या वर्षापासून त्यांनी दाखवलेलं होतं. रांजेच्या पाटला ते हातपाय ज्या वेळेला तोडले तेव्हापासून त्यांनी दाखवलेलं होतं. त्यामुळे कॅरेक्टर हे अत्यंत महत्त्वाचे. ऑर्गनायझेशन अँड एम्पॉवरमेंट. की स्वराज्य म्हणजे काय आहे? शेवटी शिवाजीराजांचं स्वराज्य ही एक ऑर्गनायझेशनच आहे फार मोठी. आणि त्याच्यासाठी नंतर राज्याभिषेकाच्या वेळेला या अष्टप्रधान मंडळ शिवाजी महाराजांनी नेमलं तर दोज मिनिस्टर्स वेर एम्पॉवर्ड टू टेक डिसिजन्स. ते तुम्हाला त्यांना जबाबदारी जर का दिली तर तुम्हाला ऑथॉरिटी त्याच्याबरोबर द्यावी लागते आणि त्यांनी डिसिजन्स घेणं हे फार महत्त्वाचं असतं. तर शिवाजीराजांच्या लोकांनी म्हणजे मोरोपंत पिंगळे असेल किंवा अजून कोणी असेल, यांनी स्वतः शिवाजी महाराजांनी कारभार त्यांच्यावर सोपवलेला असताना स्वतः डिसिजन त्यांनी घेतलेली होती. ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. नाहीतर हे सगळे क्लार्क झाले असतो, कोण आदिलशाहीत झालं असतं, कोण मुघलांच्याकडे झालं असतं, पण शिवाजी महाराजांच्याकडे हे सगळी मंडळी मिनिस्टर झाली. आणि पगार जर का आत्ताच जर का त्यांचा पाहिला, त्यावेळेच्या याच्यातला पगार आत्ता, तर मोरोपंत पिंगळ्यांच्यासारखा माणूस 40 लाख रुपये पगार घेत होता वर्षाला. याची कल्पना करा काय असेल. मी आता होनात सांगत नाही सगळ्या याच्यात, पण 3.5 रुपये म्हणजे एक होन त्यावेळेचा. नो कॉम्प्रोमाइज ऑन कोअर व्हॅल्यूज. नैतिक मूल्य असतात, ती नैतिक मूल्य शिवाजीराजांनी इतकी जपली की त्याच्याशी कॉम्प्रोमाइज त्यांनी कधी केलं नाही. आणि HRD अँड रिटेन्शन त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे की आत्ता IT सेक्टर जो आहे त्याच्यात कोणाला जॉब लागला आणि एखादं पॅकेज असेल 20-25 लाखाचं, की दुसरीकडे एक 40 लाखाचं पॅकेज मिळालं की तो माणूस इथली नोकरी सोडून दुसरीकडे कशी जाय आपल्याला मिळेल हे बघत असतो. म्हणून एक मोठा एक्झोडस चालतो फ्रॉम इंडस्ट्री टू इंडस्ट्री. एक बिग एक्झोडस आहे. मग बॉन्ड घ्या लिहून वगैरे वगैरे प्रकार जे चालतात. पण तसं शिवाजी महाराजांच्याकडे नव्हतं. शिवाजी महाराजांना सोडून फार लोक गेलेच नाहीत. अगदी क्वचित एखादं उदाहरण असेल एका माणसात, पण नाहीतर कोणीही त्यांना सोडून गेलं नाही. त्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगेन. त्या पुढचा जो आहे की 7 अलायन्स. छोटे मासे असतात आणि एक मोठा मासा गिळायला बसलेला असतो.
ते छोट्या माणसांनी, छोट्या लोकांनी, छोट्या इंडस्ट्रीजनी एकत्र येऊन जर का काम केलं तर तुम्ही त्या मोठ्या इंडस्ट्रीला टक्कर देऊ शकता. त्याच्यासाठी तुम्हाला अलायन्स करावे लागतं. तर शिवाजीराजांनी की दक्षिणेयांची पातशाही दक्षिणेयांच्या हातात राहावी म्हणून त्यांनी अगदी आयत्या वेळेला शेवटच्या काही वर्षात आदिलशाही आणि कुतुबशाही आणि स्वतः मराठे यांच्यात एक अलायन्स करून आणला. ती एक फार महत्त्वाची गोष्ट त्यांनी केली. व्हिजन, करेज, कम्युनिकेशन हेही महत्त्वाचं आहे. आता तर कम्युनिकेशनची किती साधनं उपलब्ध आहेत हे आपल्याला दिसतंच आहे त्याच्यातनं. परंतु त्यावेळेला काहीही नसताना शिवाजी महाराजांनी हे सगळं कसं कम्युनिकेट केलं असेल ह्याची कल्पनाच आपल्याला येणार नाही. परंतु शिवाजी महाराजांनी हे सगळं कम्युनिकेट केलेलं होतं. हरकारे असायचे, हरकारे सगळं घेऊन जायचे आणि ते कुठपर्यंत झिरपलं होतं म्हणजे शिवाजी महाराजांना काय अभिप्रेत आहे हे त्यांच्या शेवटच्या माणसाला माहिती होतं काय करायचं ते. त्या मधल्या सगळ्या लोकांना त्याची कल्पना होती. लर्निंग फ्रॉम मिस्टेक्स, चुका कोण करत नाही. ओनली डेड मेन मेक नो मिस्टेक्स. तसं आहे, मेलेला माणूसच चुका करत नाही. बाकी जे काही काम करतात हे त्याच्यातनं चूक होणं स्वाभाविक असतं. पण त्या चुकातनं आपण शिकत काय ते परत ती चूक करायची नाही. यू शुड नॉट रिपीट द मिस्टेक्स. तुम्ही आता सगळे कोण 3rd 4th इयरला असेल, जॉब मिळतो चांगला, तो जॉब चांगल्या प्रकारे करायचा. कोणी एंटरप्रेनर होईल, त्याच्यात एंटरप्रेनर होणं आता खूप अवघड आहे सगळ्या याच्यात अलीकडं. परंतु तो जॉब करत असताना एखादा तुमचा एम्प्लॉयर असतो, त्याच्या अपेक्षा काय असतात या इंजिनिअरकडे की यू हॅव टू डिलिव्हर. ही इज पेइंग यू सम पॅकेज. त्यांनी तुम्हाला सिलेक्ट केलेलं आहे. हॅज स्पेंट मनी ऑन द ट्रेनिंग अँड त्या सगळ्या अप्रेंटिसशिप वगैरे सगळ्या तो एक्सपेक्ट करत असतो. म्हणून तुम्हाला यू मस्ट फोरसी द प्रॉब्लेम्स. त्या अनेक गोष्टी आहेत. कारण एम्प्लॉयरच्या दृष्टिकोनातनं जर का आपण पाहिलं, आपण एम्प्लॉई नाही आहोत पण एम्प्लॉयर आहे, त्याला काय अभिप्रेत आहे हे जर का आपण पाहिलं तर आपलं काम तिथं सुधारतं आणि माणूस व्यवस्थित काम करायला लागतं. मी एक साधा ट्रेनी इंजिनियर म्हणून लागलेलो होतो नोकरीला आणि 10 वर्षाच्या नंतर आय वॉज हेडिंग वन कंपनी. माझ्या हाताखाली एक जवळजवळ सगळे म्हणून 500 लोक होते तिथं आणि इट वॉज ए बिग कंपनी विच आय वॉज हेडिंग. आणि ते मला काही त्याच्या पाठीमागं काही कोणतरी उभा असतो वगैरे असला प्रकार नव्हता कुठलाही त्याच्यात. पण इफ यू हॅव ॲबिलिटी देन यू डोंट हॅव टू वेट फॉर दी ऑपॉर्च्युनिटीज टू कम अक्रॉस. तुमच्यात स्वतःच ॲबिलिटी या सगळ्या लागतात. यू कॅन फाइंड युअर ओन ऑपॉर्च्युनिटीज. आणि ऑप्टिमिझम, आशावाद हा सगळ्यात पाहिजे. आपण पहिलं उदाहरण घेऊ त्याचं अगदी सगळ्यातलं. अफजल खानाचा एपिसोड इथं आहे आणि कमांडो रेड ऑन शाहिस्ता खान ही शिवाजी महाराजांनी मारलेली पहिली कमांडो रेड आहे. त्यातला अफजल खान एपिसोड काय तो बघू आपण. मी हे सगळं तुम्हाला समजावून सांगणार नाही अफजल खानाच्या वेळेस. तुम्हाला सांगायचं म्हटलं तुम्हाला 3 दिवस लागतील. कारण ते अफजल खान कोण होता, कसा होता आणि कसा खेचला शिवाजी महाराजांनी त्याला. पण एक 2-3 गोष्टी फक्त जाता आता सांगतो की शिवाजीराजांना इथे इम्पोस्टर पाठवता आला. आग्र्याला त्यांच्या गादीवर हिरोजी फर्जंद झोपलेला होता. म्हणजे एक इम्पोस्टर शिवाजी महाराजांनी वापरलेला आहे. तो इथं वापरू शकत होते कारण अफजल खानाची ताकद सगळ्यांना माहिती होती. पण तसं न करता स्वतः शिवाजीराजे गेले आणि स्वतः स्वहस्ते त्यांनी अफजल खानाला मारलं. आणि याच्यामुळे अनेक लोक शिवाजी महाराजांच्याकडे आले. शिवाजीराजांच्याकडे बघायची दृष्टी लोकांची बदलली. आणि त्याच्यासाठी लिडिंग बाय एक्झाम्पल हा जो प्रकार असतो की स्वतः त्यांनी करून दाखवलं. त्याच्यात अफजल खान हा काही साधा माणूस नाही येतो. अफजल खानाला स्वतःचं नाव अनेक गावांना द्यायची एक विशिष्ट खोड होती. तो 10 वर्ष वाईचा मुकासा त्याच्याकडे होता सतत मरेस्तोवर. 49 पासून 59 सालपर्यंत वाईचा मुकासा अफजल खानाकडे होता. तिथे एक बावधन म्हणून गाव आहे. त्या बावधनचं नाव त्यांनी अफजल नगर म्हणून ठेवलेलं होतं. इथं कोरेगावच्या जवळ रहमतपूर नावाचं गाव आहे. ते जे रहमतपूर आहे त्याचं मूळ नाव आहे कुमठ बुद्रुक असं त्याचं नाव आहे. तिथं रंदोला खान वारला म्हणून त्याचा रोजा त्याच्या मुलांनी उभारला. त्या मुलाचं नाव होतं रहमत खान. त्या रहमत खानाने बापाचा रोजा तिथं उभारला म्हणून गावाचं नाव बदललं आणि रहमतपूर म्हणून नाव दिलं. नंतर अफजल खान तिथं आला. त्यांनी 2 शिलालेख कोरले स्वतःचे तिथं आणि त्याला अफजलपूर म्हणून नाव दिलं. तिथं त्या अर्थात टिकलं नाही फार काळ, परंतु रहमतपूर अजून त्याचं नाव तिथं आहे. एक महिंद्री नावाचं गाव आहे बिजापूरच्या जवळ. तिथं
अफजल खानाने त्या गावाचं नाव अफजलपूर म्हणून ठेवलेलं होतं. अजून एक 2-4 गावं आहेत, पण थोडक्यात त्याला ही खोड होती अफजल खानाला. त्याचा जो शिक्का आहे आणि तो त्या शिक्क्यातच मजकूर कोरून घेतलाय. किंबहुना तुम्ही आदिलशाही फरमानं जर का पाहिली तर अफजल खानाचा उल्लेख करायच्या आधी त्या शिक्क्यातला सगळा मजकूर वाचतात. आणि तो असा आहे, गर अर्ज कुनद सिपर अला फजल फुजला व फजल अफजल अजहर मलके बजाय तस्बी आवाज आयत की अफजल अफजल. की उच्चातल्या उच्च स्वर्गाला विचारलं की या पृथ्वी तलावरचा श्रेष्ठ माणूस कोण आहे, तर अगदी तस्बीह म्हणजे जी स्मरणी असते त्याच्यातल्या ह्याच्यातनं सुद्धा आवाज येईल की अफजल अफजल वगैरे आहे असं म्हणून. अर्थात ही त्याची गैरसमजूत होती. ती शिवाजीराजांनी त्याला ठोकला, 10 मिनिटात ठोकला त्याला त्यांनी. त्यामुळं त्याचा अजून खूप गोष्टी आहेत. म्हणजे त्याची जी पत्र आहेत त्यातली भाषा जी आहे ती विलक्षण आक्रमक भाषा आहे अफजल खानाची. एक त्याचं पत्र लिंकसेट आणि अधिक सेट मोगदम यांना मिळालेला आहे. तो म्हणतोय, तुम्ही माझं ऐकलं नाहीत तर मी तुम्हाला जनोबा समवेत, जनोबा म्हणजे कुटुंब कबिल्यासकट, घाण्यात घालून पिळून काढून मारीन. मी तुम्हाला घाण्यात घालून पिळून काढून मारीन असं त्यांनी म्हटलेलं आहे तिथे अफजल खान. त्यामुळे अफजल खानाच्या बद्दल अनेक गोष्टी सांगता येतील. परंतु शिवाजीराजांनी त्याला एकट्याला खेचला बघा. काय त्याला सांगितलं असेल लोकांनी. कदाचित शिवाजीराजांचे जे वकील आहेत त्यांनी जी काही वकिली केली ती आग्रामर ठरलेली आहे की अफजल खानाला वायूहून आणायचा. एकदा का तो घाट उतरला रडतोंडीचा की तो जिवंत परत जाऊ शकत नव्हता. त्याच्या सगळ्या वाटा अडवलेल्या होत्या. त्याचं सैन्यसुद्धा परत जाऊ शकलेलं नव्हतं. आणि अफजल खान तर एक 10 लोकांशी तिथं आला फक्त. हे त्याचा मृत्यू ठरलेला होता. तो मृत्यूच्या दाढतच चालत गेला तिथं तो. पण शिवाजीराजे स्वतः भेटायला आले हे महत्त्वाचे. अफजल खानाच्या बरोबरच्या 10 लोकांची नावं उपलब्ध आहेत. शिवाजी महाराजांच्या बरोबरच्या 10 लोकांची नावं उपलब्ध आहेत. अफजल खानाच्या बरोबरच्या 6 लोकांची नावं उपलब्ध आहेत. त्या अफजल खानाबरोबर पिलाजी मोहिते होते, शंकराजी मोहिते होते, पहलवान खान होता, रहीम खान होता, अब्दुल सय्यद होता आणि बडा सय्यद होता. तुम्ही आणि मी लहानपणापासून सय्यद बंडा म्हणून वाचलं असेल, त्याचं नाव बडा सय्यद असं आहे तिथं. आणि शिवाजी महाराजांच्या बरोबर होते ते काताजी इंगळे, यसाजी कंग, कोंडाजी कंग, जीवा महाला, संभाजी कावजी, सूरजी काटके, कृष्णाजी गायकवाड, विसाजी मुरुंबक, संभाजी करवर आणि सिद्धी इब्राहिम खान. हे ते 10 लोक होते. आणि सगळे 10च्या 10 लोक जिवंत राहिले. आणि अफजल खानाबरोबर आलेले सर्व लोक मारले गेले त्या सगळ्याच्यात. पण स्वतः शिवाजीराजांनी हे करून दाखवलं. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. शिवाजीराजांनी तलवारीने मारला. शिवा हा कृपाणिकाग्रेण कुक्षावेव तमस्पृशत आकृष्टांत्राणी सर्वाणी सा कृपाणी विनिर्गता. त्याने आपल्या तलवारीचं जे टोक आहे ते अफजल खानाच्या पोटात खुपसलं आणि ते परत येत असताना त्याची आतडी बितडी सगळे घेऊन बाहेर पडले. अशी सगळी वर्णनं कवींद्र परमानंदांनी तिथं केलेली आहेत. किंबहुना बुसातीनुस सलातीन या नावाचं विजापूरला जुबेरीचा ग्रंथ आहे, त्याच्यात सुद्धा तलवारीने मारल्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. शाहिस्ता खानावरची ही जी रेड होती, शाहिस्ता खान तर काय औरंगजेबाचा मामा होता. बादशाचा मामा असल्या कारणानं त्याला काहीही करायला मुभा होती. खानी खानान अमीरुल उमरान नवाब आझम मिर्झा अबू तालिब शाहिस्ता खान. त्यातला अबू तालिब एवढंच नाव आहे, बाकी सगळ्या पदव्या आहेत बरं का त्याच्या. शाहिस्ता ही सुद्धा पदवीच आहे त्याची एक. ती त्याला जहांगीरानं 1626 साली दिलेली होती. म्हणजे बादशाचा जणू प्रतिमाच असं त्याला म्हटलेलं आहे. हा पुण्यात येऊन 3 वर्ष राहिला. या 3 वर्षात त्याची अचिव्हमेंट म्हणजे फक्त चाकणचा एक भुईकोट किल्ला जिंकून घेतला नाही, बाकी काही नाही. त्याने प्रयत्नच केला नाही कुठं जायचं. नकोच म्हणाला, ते कटकटच नको शिवाजी बिवाजी वगैरे. ते मग तो 3 वर्ष काय करत होता तर नाच गाणी चाललेली होती. त्याला ऊत आलेला होता. त्याचा जो एक भाचा आहे म्हणजे शाहिस्ता खानाची बहीण, शाहिस्ता खानाची बहीण म्हणजे मुमताज, अजून एक बहीण होती त्यात, तिचं नाव होतं फरजाना बेगम. तिचं लग्न त्या जाफर खानाशी झालं होतं. तो वजीर होता. तर त्याला 2 मुलं होती. एकाचं नाव होतं कामगार खान आणि दुसऱ्याचं नाव होतं नामदार खान. त्या कामगार खानाचं लग्न शाहिस्ता खानाने त्याची एक लाडकी मुलगी होती परी बेगम, तिच्याशी पुण्यात लावलं. आणि पुण्याला त्या 3 दिवस सुट्टी देऊन टाकली होती त्यांनी. लोकांना बरं वाटलं, राहू दे शाहिस्ता खान लग्न लावतो, एवढी सुट्ट्या बिट्ट्या मिळत आहेत. पण त्याचा जो भाचा आहे दुसरा नामदार खान, हा आला शाहिस्ता खानाकडे आणि तो म्हणाला, मामूजान आपण इथं 3 वर्ष होत, आपण फक्त एकच चाकणचा किल्ला घेतलाय, तुम्ही मला परवानगी द्या, मी शिवाजीला पकडून घेतो आणतो. बघा शाहिस्ता खान काय म्हणाल त्याला. शाहिस्ता म्हणाला, तू तुझ्या जवानीच्या जोशात असं बोलतोयस,
शिवाजीला जर का आपण पकडला तर बादशाला दक्षिणेत मोठा शत्रू राहणार नाही आणि एवढी मोठी कामगिरी केली म्हणून तो आपल्याला काबूल कंधारला पाठवेल. त्याच्यापेक्षा पुणं काय वाईट आहे, इथली आबोहवा फार चांगली आहे म्हणाले, इथंच राहूया आपण त्या सगळ्या. मग शिवाजी राजांना उतरावं लागलं. आता हा येणार नाही, पण फार जवळ गेलं की हा कोथळा बाहेर काढतोय, शाहिस्ता खानाला माहीत असल्याकारणानं तो जायला तयार नव्हता. शेवटी शिवाजी राजा आले. मगाशी मी तुम्हाला एक जस्ट इन टाईम एक कॉन्सेप्ट सांगितला की शिवाजी राजांनी या पुण्यात त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक घुसवले. कुठं 5 असतील, 10 असतील, त्या बाजूने आले असतील, कुठल्याही बाजूने आले, पण सगळे लोक आयत्या वेळेला ते एकत्र त्या लाल महालाच्या तिथं आले आणि मग पुढचा कार्यक्रम महाराजांनी उरकला. तो सगळा ती फार गंमतच आहे सगळी शाहिस्ता खानाची. परंतु त्यांनी स्वतः शिवाजीराजे तिथपर्यंत गेले. केवढं मोठं उदाहरण आहे त्याच्यातलं. नाही तर हल्ली असं नाही, हा तुम्ही जाऊन लढा मी सांभाळतो इथं कपडे, तसलाच प्रकार नाही आहे. स्वतः गेला माणूस तो. आणि याच्याचमुळे शिवाजीराजांचं नाव की म्हणजे अफवा इतक्या पसरल्या की हा माणूस एका वेळेला अनेक ठिकाणी असतो, हा गुप्त होतो, हा पक्षासारखा उडून जातो, अशा सगळ्या त्यात अफवा तशाच ठेवल्या होत्या शिवाजीराजांनी. त्या काही कुठं काउंटर करायचा त्यांनी कधी प्रयत्न केला नाही. पण या